हाय फ्रेंड्स, सध्या आपला मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स हा चॅप्टर सुरू आहे आणि त्या चॅप्टरमधला आज आपण स्टडी करणार आहोत इन्फ्लोरसन्स अँड स्ट्रक्चर ऑफ टिपिकल फ्लॉवर हा पॉईंट. ठीक आहे, तर आजचा पहिला पॉईंट असेल इन्फ्लोरसन्स. सुरुवात करूया. सर्वात पहिला इन्फ्लोरसन्स म्हणजे काय, म्हणजे जर तुम्हाला ह्याच्यावरती बोर्ड पॅटर्ननुसार जर क्वेश्चन विचारला गेला तर तो क्वेश्चन कसा असेल, डिफाईन इन्फ्लोरसन्स अँड गिव्ह इट्स टाईप. ठीक आहे, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की पूर्ण ह्या चॅप्टरमधला एक फेवरेट क्वेश्चन आहे, डिस्टिंग्विश बिटवीन रॅसिमोज इन्फ्लोरसन्स अँड सायमोज इन्फ्लोरसन्स. म्हणजे शक्यतो हा जो पॉईंट आहे इन्फ्लोरसन्सचा, याच्यावरती डिस्टिंग्विशमध्ये क्वेश्चन खूप वेळा विचारला जातो. तो 3 मार्क किंवा 2 मार्कसाठी असू शकतो. ठीक आहे, आता सर्वात पहिल्यांदा बघूया आपण इन्फ्लोरसन्सची डेफिनेशन. आता ज्यावेळेला आपण इन्फ्लोरसन्स हा शब्द पाहतो, इन्फ्लोरसन्स म्हणजे मराठीत काय, तर इन्फ्लोरसन्स म्हणजे फुलांचा गुच्छ. पण तो कसा, की जो नॅचरली फॉर्म झाला आहे, ज्याच्या खाली एक सेंट्रल ॲक्सिस असेल आणि त्या सेंट्रल ॲक्सिसवरती पूर्णपणे फुलांचा एक बंच फॉर्म होतो. तो पण नॅचरली असं जे स्ट्रक्चर असेल त्या स्ट्रक्चरला काय म्हटलेलं आहे, इन्फ्लोरसन्स. ठीक आहे, मग पाहूया त्याची डेफिनेशन बॉटॅनिकल भाषेमध्ये काय आहे. पहा, अ ॲक्सिस ऑर अ ब्रांच ओव्हर विच फ्लॉवर आर प्रोड्यूस्ड इन अ डेफिनेट मॅनर. म्हणजे अशी एक ॲक्सिस की त्या ॲक्सिसवरती एका पर्टिक्युलर डेफिनेट मॅनरमध्ये फुलं अरेंज झालेले असतात, फ्लॉवर्स अरेंज झालेले असतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ इन्फ्लोरसन्स. पण जेवढे काही फुलं अरेंज झालेले असतात किंवा जे काही बंच असतील फ्लॉवरचे, ते सगळे बंच एकसारखे असतात का, तर नाही. मग ज्या वेळेला आपण फ्लावरचे बंच स्टडी करतो, म्हणजे इन्फ्लोरसन्सचं स्ट्रक्चर आपण स्टडी करतो, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या फ्लावरच्या अरेंजमेंटवरून त्या इन्फ्लोरसन्सचे 2 टाईप पडलेले आहेत. त्यातला फर्स्ट असेल रॅसिमोज इन्फ्लोरसन्स आणि दुसरा असेल सायमोज इन्फ्लोरसन्स. ठीक आहे, आता तुम्ही ज्या वेळेला डिस्टिंग्विश म्हणून स्टडी करणार आहात, तर डिस्टिंग्विशमध्ये कुठला तरी एकच पॉईंट तुम्ही स्टडी करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून एका साईडचा जर पॉईंट तुमच्या लक्षात असेल तर त्याच्या अपोजिट साईडला जे काय पॉईंट्स असतील ते पॉईंट्स आपल्या मताने तुमच्या इझिली लक्षात येतील. ठीक आहे, मग आता पहिला पॉईंट पाहूया, ज्याचं नाव आहे रॅसिमोज इन्फ्लोरसन्स. आता हे जे इन्फ्लोरसन्स आहेत, हे इन्फ्लोरसन्सचे टाईप कशावरून पडले, तर अकॉर्डिंग टू पोझिशन असं आपण सांगितलं. मग पोझिशन ज्यावेळेला आपण फ्लावरची पाहतो त्यावेळेला इथे एक लक्षात ठेवायचं की जो इन्फ्लोरसन्स असतो, ह्या इन्फ्लोरसन्समध्ये आपण सांगितलं की एक सेंट्रल ॲक्सिस असते आणि त्या ॲक्सिसवरती फ्लावरची अरेंजमेंट असते. मग तो जो ॲक्सिस आहे त्या ॲक्सिसला काय म्हटलं जातं, तर तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे, त्या ॲक्सिसला म्हटलं जातं पेडंकल. ठीक आहे, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे पेडंकल रॅसिमोज इन्फ्लोरसन्समध्ये असते, त्याचबरोबर सायमोज इन्फ्लोरसन्समध्ये सुद्धा असते. म्हणजे पेडंकलवरती दोन्ही साईडला फ्लावरची अरेंजमेंट असते. ठीक आहे, मग अशी फ्लावरची जी अरेंजमेंट असते, ही अरेंजमेंट कशी असते याच्यावरून इन्फ्लोरसन्सचे 2 टाईप पडले. त्यातला फर्स्ट असेल रॅसिमोज. आता रॅसिमोज जर इन्फ्लोरसन्स पाहिला तर रॅसिमोजमध्ये तुम्हाला 2 प्रकारचे फ्लावर दिसतात. त्यातला फर्स्ट असेल एक यंगर फ्लावर आणि दुसरा असेल ओल्डर फ्लावर. आता ह्या दोघांमध्ये आपल्याला नक्की कुणाची पोझिशन लक्षात ठेवायची आहे, तर एक लक्षात घ्या, रॅसिमोज इन्फ्लोरसन्स असेल किंवा सायमोज इन्फ्लोरसन्स असेल, याच्यामध्ये जे ओल्डर फ्लावर्स असतात त्या फ्लावरची पोझिशन तुम्हाला लक्षात ठेवायची, एवढं फक्त लक्षात घ्या. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला रॅसिमोज इन्फ्लोरसन्स पाहतात त्यावेळेला रॅसिमोज इन्फ्लोरसन्समध्ये ओल्डर फ्लावर कुठल्या पोझिशनला आहे, तर बेसला आहे. म्हणजे हा जर इन्फ्लोरसन्स घेतला तर त्याचा हा काय झाला, बेस झाला, आणि हा काय झाला, अपेक्स झाला. म्हणजे अपेक्सला कोण आहेत, यंगर फ्लावर, आणि बेसला कोण आहेत, ओल्डर फ्लावर. मग अशी जर अरेंजमेंट दिसली तर ही अरेंजमेंट म्हणजे कुठले इन्फ्लोरसन्स, तर रॅसिमोज इन्फ्लोरसन्स. आता याच्यामध्ये दुसरा एक पॉईंट काय येईल पहा, ह्याच्या अपेक्सला काय यंगर फ्लावर्स आहेत आणि बेसला काय आहेत, ओल्डर फ्लावर्स आहेत. आता हे जर यंगर फ्लावर्स पाहिले, हे यंगर फ्लावर ज्यावेळेला मॅच्युअर्ड होतील त्यावेळेला ते कुठे जाणार आहेत, बेसला जाणार आहेत, आणि त्याच्या वरच्या साईडला काय फॉर्म होणार आहेत, यंगर फ्लावर्स फॉर्म होणार आहेत. म्हणजे हा एक असा इन्फ्लोरसन्स आहे की ज्याच्या ग्रोथला लिमिटेशन्स हा प्रकार नाही आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये दुसरा पॉईंट काय येणार आहे, रॅसिमोज इन्फ्लोरसन्समधल्या पेडंकलला कधीही ग्रोथला लिमिटेशन्स हा प्रकार नसतो. ठीक आहे, आता तिसऱ्या पॉईंटमध्ये काय येईल बघा, जर आपण हा जो इन्फ्लोरसन्स आहे जो पूर्णपणे असा उभा आहे, ह्या इन्फ्लोरसन्सला कन्वर्ट केलं आणि त्याची एक डिस्क फॉर्म केली. ठीक आहे, तर डिस्क फॉर्म केल्यानंतर तुम्हाला कसं दिसेल, तर हे जे यंगर फ्लावर आहेत हे कुठे जातील, सेंटरला जातील, आणि हे जे ओल्डर फ्लावर्स हे कुठे जातील, कडेच्या साईडला जातील. ठीक आहे, मग ही जी अरेंजमेंट असेल म्हणजे कशी, तर ओल्डर फ्लावर आर प्रेझेंट ॲट द पेरिफेरल रिजन अँड यंगर फ्लावर आर प्रेझेंट ॲट द सेंट्रल रिजन. अशी जर अरेंजमेंट तुम्हाला कुठं दिसली तर ती अरेंजमेंट म्हणजे कसली अरेंजमेंट असणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ सेंट्रीपेटल अरेंजमेंट. म्हणजे हे काय आहे, तर ऑर्डर ऑफ ओपनिंग आहे. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा
ठेवायचं की अशा अरेंजमेंटमध्ये पेरिफेरल रिजनला असणारे जे ओल्डर फ्लॉवर्स असतात ते ओल्डर फ्लॉवर्स पहिल्यांदा मॅच्युअर्ड होतात आणि नंतर मग यंगर फ्लॉवर्स मॅच्युअर्ड होतात. ठीक आहे. आणि दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी असेल, ज्यावेळेला आपण इन्फ्लोरेसन्स हा पॉईंट पाहतो त्याच्यामध्ये काही फ्लॉवर्स असे आहेत बघा, मी तुम्हाला त्यांची नावं सांगते. जसं की आपला मारीगोल्ड झेंडूचं फूल, त्यानंतर जरबेरा असेल किंवा सूर्यफूल असेल, सनफ्लॉवर असेल किंवा असं आपलं रोज असेल म्हणजे गुलाबाचं फूल असेल. हे जे फ्लावर्स आहेत हे फ्लावर्स सिंगल फ्लावर्स नाही आहेत, हे काय आहेत बंच ऑफ फ्लावर आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण आणखीन एक एक्झाम्पल पाहिलं आपण, मारीगोल्ड म्हणजे आपलं झेंडूचं फूल. तुम्हाला माहीत असेल झेंडूची शेती कशी केली जाते, तर ते जे फ्लावर असेल त्या फ्लावरला काय केलं जातं, ड्राय केलं जातं आणि त्याच्या ज्या पाकळ्या असतात त्या पाकळ्या काय केल्या जातात, पूर्णपणे अशा पसरल्या जातात आणि पसरल्यानंतर पुन्हा त्या पाकळ्यांपासून काय होतं, एक एक रोप तयार होतं आणि त्या रोपांपासून मग पुन्हा फ्लावर्स तयार होत असतात. बरोबर. म्हणजे हे जे फ्लावर्स आहे म्हणजे सनफ्लावर वगैरे पाहिलं तर हे एकच फ्लावर नाही आहे, गुलाब पाहिला तर हे एकच फ्लावर नाही आहे, हे काय दिस आर बंच ऑफ फ्लावर. आणि असा बंच ऑफ फ्लावर कधी फॉर्म होतो, तर ही जे अरेंजमेंट असते ह्या अरेंजमेंटमध्ये पेरिफेरल रिजनला ओल्डर फ्लावर जातात किंवा सेंटरला काय होतात यंगर फ्लावर्स असतात. अशी जर अरेंजमेंट असेल तर ती अरेंजमेंट कसली, सेंट्रीपेटल मॅनर. म्हणजे ह्या रेसिमोजमध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचे, एकतर ओल्डर फ्लावर बेसला, अपेक्सला यंगल फ्लावर, सेकंड येईल पेडंकल, इंडेफिनिट मॅनरमध्ये ती ग्रोथ होत असते. थर्ड पॉईंटमध्ये पेरिफेरल रिजनला जर ऑर्डर ऑफ ओपनिंग पाहिलं तर पेरिफेरल रिजनला ओल्डर फ्लॉवर्स असतात, सेंटरला यंगर फ्लॉवर्स असतात. आणि चौथ्या पॉईंटमध्ये काय येणार आहे, ह्याचं एक्झाम्पल काय असणार आहे, गोल्ड मोहर म्हणजे काय, दॅट इज आपला गुलमोहर. ठीक आहे. हे 4 पॉईंट तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं. आणि त्यातलं तर आणखीन एक 5वा पॉईंट इथं काय सांगितलं आहे बघा, फ्लावर्स बॉर्न इन ॲक्रोपेटल सक्सेशन. म्हणजे आपण जो पहिला पॉईंट सांगितला की ओल्डर फ्लॉवर बेसला आहेत आणि यंगर फ्लॉवर अपेक्सला आहेत, यालाच काय म्हटलेलं आहे, ॲक्रोपेटल सक्सेशन. ठीक आहे. हे झाले 5 पॉईंट आपल्याला कशामधले, रॅसिमोजमधले. आणि जमलंच तर ही डायग्राम तुम्हाला व्यवस्थित लक्षात घेऊन काढता आली तर खूपच छान होईल. ठीक आहे. मला कंपॅरेटिव्हली सायमोज इन्फ्लोरेसन्स पाहायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पॉईंट्स कुठले असतील बघा, एक तर ॲक्रोपेटल सक्सेशनला अपोजिट शब्द इकडं काय असेल, सेंट्रीपेटलला अपोजिट शब्द इथं काय असेल, आणि तिसरा पॉईंट काय असणार आहे, तर ओल्डर फ्लॉवरची पोझिशन कुठं असेल. पाहूया हे 3 पॉईंट ह्याच्यामध्ये अपोजिटला. ठीक आहे. आता ज्यावेळेला आपण फ्लावरची पोझिशन पाहतो, फ्लावरच्या पोझिशनला सायमोज रेसिमोजमध्ये नेहमी ओल्डर फ्लावर पेडंकलवरती अपेक्सला असतात. जसं आपण रॅसिमोजमध्ये काय सांगितलं, तर ओल्डर फ्लावर बेसला आहेत, तसं ओल्डर फ्लावर सायमोजमध्ये अपेक्सला असतात आणि यंगर फ्लावर कुठं आहेत, बेसला आहेत. हा पॉईंट तुम्हाला मेन लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट काय येईल बघा, इथं अपेक्सला ओल्डर फ्लावर आल्यामुळं ज्यावेळेला ओल्डर फ्लावर फुल्ली मॅच्युअर्ड होतील त्याच वेळा तिथं काय होणार आहे, त्याचे लिमिटेशन्स ग्रोथ होण्याची तिथं थांबणार आहे. म्हणजे सायमोजमध्ये जो पेडंकल असतो ह्या पेडंकलची जी ग्रोथ असते ही कशी लिमिटेड ग्रोथ आहे. हा सेकंड पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तिसऱ्या पॉईंटमध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, जर आपण हा जो इन्फ्लोरेसन्स आहे ह्या इन्फ्लोरेसन्सला आपण समजा डिस्कमध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे ही फुलं जर अशी आपण डिस्कमध्ये कन्वर्ट केली तर हे डिस्कमध्ये कन्वर्ट केल्यानंतर पेरिफेरल रिजनला जसं याच्यामध्ये ओल्डर फ्लावर होते तसं याच्यामध्ये काय होणार, पेरिफेरल रिजनला यंगर फ्लावर जाणार आहेत आणि सेंटरला कुठले फ्लावर जाणार आहेत, तर ओल्डर फ्लावर जाणार आहेत. म्हणजे ही जी अरेंजमेंट आहे, म्हणजे कडेच्या साईडला यंगर फ्लावर आणि सेंटरला ओल्डर फ्लावर, अशी जर अरेंजमेंट असेल ते शब्द काय वापरला असेल, दॅट इज कॉल्ड ॲज द सेंट्रीफ्युगल. म्हणजे ऑर्डर ऑफ ओपनिंग इथं कशी आहे, सेंट्रीफ्युगल. जसं इकडं कशी होती सेंट्रीपेटल, तशी इथं कुठली आहे, सेंट्रीफ्युगल आहे. आणि त्यानंतरचा चौथा पॉईंट काय येईल, याचं एक्झाम्पल येईल. जसं इकडं गोल्ड मोर होतं तसं इकडे एक्झाम्पल काय असेल, जस्मिन असेल. ठीक आहे. आणि 5वा पॉईंट काय असेल बघा, जसं आपण सांगितलं होतं की बेसला ओल्डर फ्लावर, अपेक्सला यंगर फ्लावर, तसं अपोजिट साईडला अपेक्सला ओल्डर फ्लावर, बेसला यंगर फ्लावर. मग इथं अरेंजमेंट असेल दॅट इज कॉल्ड ॲक्रोपेटल अरेंजमेंट. इकडं आहे त्याला काय म्हटलेलं आहे, तर बेसिपेटल अरेंजमेंट. का, कारण याच्यामध्ये मॅच्युअर फ्लावर ॲट द अपेक्सला आहेत म्हणून तुम्हाला इथं हा पॉईंट पाहायला भेटतो. ठीक आहे. आणि ह्याची डायग्राम जमलं तर पाठ करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. म्हणजे मिनिमम तुम्हाला जर डिस्टिंग्विशमध्ये ह्याच्यावरती पॉईंट विचारला तर होप्सो तुम्ही 6 पॉईंट करू शकाल. म्हणजे 6 पॉईंटचे तुम्हाला 3 आउट ऑफ मार्क मिळू शकतात. अदरवाईज 2 मार्कला विचारले तर मिनिमम 4 पॉईंट तुम्हाला इझिली करता येतील. पण जमलं तर ह्याचे एक्झाम्पल्स पाठ करण्याचा प्रयत्न करा. हा झाला इन्फ्लोरेसन्सचा पॉईंट इथे कंप्लीट. आता त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट कुठला असेल तर टिपिकल स्ट्रक्चर ऑफ अ फ्लावर. ठीक आहे.
पाहूया मग. आता पाहूया नेक्स्ट पॉईंट, स्ट्रक्चर ऑफ अ टिपिकल फ्लावर. ठीक आहे, आता हा जो पॉईंट पाहिला तर पूर्ण लेसनमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि मोठा पॉईंट कुठला असेल तर स्ट्रक्चर ऑफ अ टिपिकल फ्लावर. कारण आपण असं म्हणू शकतो की या पूर्ण लेसनमध्ये सर्व शिक्षकांचा फेवरेट कुठला क्वेश्चन असेल तर स्ट्रक्चर ऑफ अ टिपिकल फ्लावर. आता ज्या वेळेला तुम्हाला सेमिस्टरमध्ये लॉंग क्वेश्चन्स विचारले जातात त्यावेळेला फर्स्ट सेमिस्टर असेल किंवा सेकंड सेमिस्टर असेल, या सेकंड सेमिस्टर किंवा फर्स्ट सेमिस्टरमध्ये जे लॉंग क्वेश्चन असतात त्या लॉंग क्वेश्चनमध्ये तुम्हाला 100% स्ट्रक्चर ऑफ अ टिपिकल फ्लावर हा क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, आणि जरी नाही विचारला तर तुम्हाला त्याची जी स्केच अँड लेबलची डायग्राम असेल टिपिकल स्ट्रक्चरची फ्लावरची तर ती तुम्हाला हमखास विचारली जाते म्हणजे जाते. सो या पॉईंटला तुम्ही अवॉइड करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर तुम्हाला पुढच्या वर्षीसुद्धा लागणार आहे. म्हणजे तुमचा जो पुढच्या वर्षीचा रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट हा जो चॅप्टर आहे, ज्या चॅप्टरला CET सुद्धा हाय मार्किंग वेटेजमध्ये ठेवलेला आहे, तर या चॅप्टरचा जो बेस असणार आहे हा बेससुद्धा या टिपिकल स्ट्रक्चरपासूनच सुरू होतो. सो या फ्लावरचं स्ट्रक्चर जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला पुढच्या वर्षी देखील तो चॅप्टर सोपा जाईल आणि आत्ताचे पॉईंटसुद्धा आउट ऑफ मिळवता येतील. तर पाहूया मग स्ट्रक्चर ऑफ टिपिकल फ्लावर कसं असतं, जे तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेलं आहे, बट जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तेवढे फक्त लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता पहिला पॉईंट येईल डेफिनेशन. डेफिनेशनमध्ये काय येईल बघा, फ्लावर इज अ हायली मॉडिफाईड अँड कंडेन्स्ड शूट मीन फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे पूर्ण झाडावरती जे काही वेजिटेटिव्ह पार्ट्स असतात आणि रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स असतात त्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये फ्लावर हा पार्ट काय होतो, प्रेझेंट असतो. मग फ्लावरची डेव्हलपमेंट ज्यावेळेला होत असते त्यावेळेला फ्लावर कशापासून फॉर्म होतं, तिथं कुठले बर्ड्स असतात तर त्या बर्ड्सला काय म्हटलं, फ्लोरल बर्ड्स असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे बर्डचा जो टाईप आहे त्या बर्डमध्ये फ्लोरल बर्ड आणि वेजिटेटिव्ह बर्ड असे दोन टाईप पडतात. त्यातला फ्लोरल बर्ड आहे हा सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फ्लावरची डेव्हलपमेंट करण्यासाठी यूज केला जातो. असे जे मॉडिफाय झालेले फ्लावर्स असतात त्या फ्लावरचं स्ट्रक्चर कसं असतं ते पहिल्यांदा पाहूया. आता आपण एक काय काम करूया, पहिल्यांदा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी टिपिकल स्ट्रक्चर शिकवते आणि याच्याबद्दलच्या ज्या काही छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत आणि त्याचे काही 2-3 पॉईंट्स आहेत जे एक्स्ट्रामध्ये आहेत, तर ते पॉईंट्स आणि फ्रूट आणि सीडचं स्ट्रक्चर आपण लास्ट व्हिडिओमध्ये तयार करून ह्या चॅप्टरचा एंड करूया. ठीक आहे, मग ज्या वेळेला आता आपण फ्लावरचं स्ट्रक्चर पाहणार तर मी ते डायग्राम काढलेली नाही आहे. आपण काय करूया, तुम्हाला टीच करतच ती डायग्राम काढूया जेणेकरून तुमच्या इझिली लक्षात राहील. ठीक आहे, आता ज्यावेळेला आपण एखादं फ्लावर पाहतो एक थेरॉटिकल पहिल्यांदा पॉईंट लक्षात घ्या, आपण तेच नंतर डायग्रामॅटिक काढण्याचा प्रयत्न करूया. कुठलंही फ्लावर घेतलं तर फ्लावर नेहमी कुठल्याही ब्रांचवरती किंवा स्टेमवरती प्रेझेंट असतं, बरोबर. मग त्या फ्लावर जिथं टच असेल त्या ब्रांचवर जिथं ग्रोथ होत असतं तो जो बेस असेल, तो जो अटॅचमेंटचा पॉईंट असेल त्या पॉईंटला काय म्हटलं, फ्लावरचा बेस म्हटलं. ठीक आहे, त्या बेसची हेल्प घेऊन ते फ्लावर काय होतं तिथं ग्रोथ होत असतं. ग्रोथ होत असताना त्याला हेल्प करणारी एक छोटीशी स्टाल्क असते, त्या स्टाल्कला काय म्हटलं जातं, पेडिसेल असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग सगळ्या झाडांना सगळ्याच फुलांना पेडिसेल असते का, तर असते सुद्धा नसते सुद्धा. जर असेल तर त्याचं नाव काय, पेडिसिलेट. जर नसेल तर त्याचं नाव काय असणार आहे, सिसाईल फ्लावर. ठीक आहे, आता ह्याच्या व्यतिरिक्त ती जी पेडिसेल असते तो जो बेस असतो त्या बेस आणि पेडिसेलच्या मध्ये एक्स्ट्रा आउटग्रोथ फॉर्म होतात, त्याला काय म्हटले, ब्रॅक्ट. ब्रॅक्ट सगळ्याच फ्लावरमध्ये प्रेझेंट नसतात. जर असतील तर ते फ्लावर कसलं झालं, ब्रॅक्टिएट फ्लावर. आणि जर नसेल तर त्याला काय म्हटलेलं आहे, ई ब्रॅक्टिएट फ्लावर. म्हणजे या 4 डेफिनेशन तुम्हाला इथं पाठ करायच्या. त्याच्यानंतर ती जी पेडिसेल असेल त्या पेडिसेलवरती जी फ्लावरची वरची बॉडी असते ही बॉडी सपोर्ट करण्यासाठी एका डिस्कवर बेस्ड असते. मग ती जी डिस्क असते त्या डिस्कला काय म्हटलेलं आहे तर थॅलॅमस. ठीक आहे, आणि अशा थॅलॅमसवरती फ्लावरची जी बॉडी असते ही फ्लावरची बॉडी कशामध्ये डिवाइड झालेली असेल तर फ्लोरल होलमध्ये. म्हणजे 4 सर्कल्स असतात आणि त्या सर्कलला काय म्हटलेलं आहे तर फ्लोरल होल. मग असे जे 4 सर्कल असतात, जे 4 फ्लोरल होल असतात ते 4 फ्लोरल होल कोणते आहे तर तुम्हाला त्याचा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. सर्वात बाहेरचं सर्कल किंवा सर्वात बाहेरचं फ्लोरल होल कुठला असेल तर कॅलॅक्स. ठीक आहे, त्याच्या आतला कुठला असेल सेकंड करोला, त्याच्या आतला कुठला असेल तर अँड्रोशियम आणि सर्वात आतमध्ये कुठला असेल तर गायनोशियम. म्हणजे 4 शब्द तुम्हाला पाठ करायचे आहेत, कुठले, कॅलॅक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. ठीक आहे, आता ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन तुम्हाला कुठले पॉईंट लक्षात ठेवायचे तर हे जे 4 मेन फ्लोरल होल्स आहेत ह्या 4ही फ्लोरल होलचे कुठले इंडिव्हिज्युअल पार्ट्स आहेत त्यांची नावं तुम्हाला इथं पाठ करायचे. जसं कॅलॅक्सचा जो इंडिव्हिज्युअल पार्ट आहे त्याला म्हटलं सेपल्स, करोलाचा इंडिव्हिज्युअल पार्ट त्याला म्हटले पेटल्स, अँड्रोशियमचा इंडिव्हिज्युअल पार्ट त्याला म्हटले स्टॅमिन, तसं गायनोशियमचा इंडिव्हिज्युअल पार्ट आहे त्याला म्हटले कार्पेल किंवा पिस्टेल.
ठीक आहे. आता ह्या चौघांमध्ये आणखीन एक पॉईंट लक्षात काय ठेवायचं आहे, तर हे चारही पार्ट रिप्रोडक्शन प्रोसेसमध्ये फंक्शनल आहेत का, तर नाही. मग ह्याच्यामधले कुठले पार्ट्स रिप्रोडक्शनमध्ये फंक्शनल आहेत, तर त्याचं उत्तर काय असणार आहे, फक्त अँड्रोशियम आणि गायनोशियम. ठीक आहे. असं का, कारण अँड्रोशियम हा कोण आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे आणि गायनोशियम काय आहे, तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. म्हणजे हा देखील पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम दे बोथ आर युज्ड फॉर द रिप्रोडक्शन प्रोसेस, सो दीज आर कॉल्ड ॲज द इसेन्शियल पार्ट्स. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि कॅलॅक्स अँड करोला आर नॉट युज्ड इन द रिप्रोडक्शन प्रोसेस, दे आर जस्ट ओनली युज्ड फॉर द प्रोटेक्शन. ठीक आहे. सो दीज आर कॉल्ड ॲज द असेसरी फ्लोरल होल. म्हणजे हे दोन पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कॅलॅक्स करोलाला असेसरी फ्लोरल होल म्हटलं जातं आणि अँड्रोशियम गायनोशियमला इसेन्शियल फ्लोरल होल असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता याच्यामधला जो अँड्रोशियम आहे, हा अँड्रोशियम महत्त्वाचा आहे कारण तो मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. मग ह्याला मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट का म्हटलं आहे, कारण ह्याच्यावरती जो स्टॅमिन असतो, जो इंडिव्हिज्युअल पार्ट आहे त्याला स्टॅमिन म्हणतात, तो स्टॅमिन अगेन 3 पार्टनी तयार झाला. मग ते 3 पार्ट्स कुठले असतील, तर वरचा असेल अँथर, मधला असेल कनेक्टिव्ह, पुढचा असेल फिलामेंट. म्हणजे हे स्ट्रक्चर आपल्याला डायग्रॅमॅटिक पाहणारच आहोत, पण थेरॉटिकल लक्षात घ्या. मग ह्या तिन्ही पार्टमधला महत्त्वाचा पार्ट कुठला आहे, तर अँथर. का, कारण अँथर इज अ फर्टाईल पार्ट. का, कारण त्याच्यावरती काय फॉर्म होतात, पोलन ग्रेन्स फॉर्म होतात. आणि गायनोशियम हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट गायनोशियम हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असं का म्हटलं जातं, कारण कार्पेज अल्सो कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. कुठले असतील तर स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. प्रत्येकाचं वेगवेगळं फंक्शन आहे, आपण डायग्रामॅटिक ते पाहणारच आहोत. पण हे जे 3 पार्ट आहेत, ह्या 3 पार्टमधला कुठला पार्ट फंक्शनल असेल तर ओव्हरी. का, कारण तो ओव्हिलची डेव्हलपमेंट करतो, म्हणून गायनोशियम इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. म्हणजे हे जे 4 पॉईंट्स आहेत, ह्या 4 पॉईंटला तुम्हाला थोडंसं व्यवस्थित लक्षात ठेवायचं, कारण ह्याच्यावर तुम्हाला थोडंसं एक्सप्लेनेशन लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. मग ह्याच्याबद्दल ज्या काही छोट्या छोट्या आणखीन काही कन्सेप्ट्स आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता काय करूया, आपण हे जे पॉईंट्स जे थेरॉटिकल पाहिले हेच आपण काय करूया, डायग्रामॅटिक पाहण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आता डायग्रामॅटिक जर पाहिले तर डायग्रामॅटिकमध्ये आपण पहिल्यांदा काय सांगितलं, तर तो बेस सांगितला. समजा आपण असं इमॅजिन केलं, हा एक बेस आहे. ठीक आहे. समजा ही काय आहे, तर ब्रांच आहे. ठीक आहे. ह्या ब्रांचवरती एक फ्लावर काय होणार आहे, ग्रोथ होणार आहे. त्या फ्लोरल बर्डपासून काय होणार आहे, एक फ्लावर ग्रोथ होणार आहे. आपण इमॅजिन करूया, तो जो फ्लोरल बर्ड आहे तो बर्ड काय झाला, मॅच्युअर झाला आणि त्याच्यापासून एक फ्लावर तयार झाले. आता फ्लावर तयार झाल्यानंतर त्या फ्लावरला फॉर सपोर्ट काय फॉर्म होणार आहे, एक स्टाल्क फॉर्म होणार आहे. त्या स्टाल्कला काय म्हटलेलं आहे, पेडिसेल, जसं आपण मगाशी सांगितलं. म्हणजे ही जी ब्रांच आहे, ह्या ब्रांचवरचा जो बर्ड असेल तो बर्ड ग्रोथ झालेला आहे आणि ग्रोथ होऊन काय झालेलं आहे, फ्लावर डेव्हलप होते आणि त्या फ्लावरला सपोर्ट करण्यासाठी इथं काय फॉर्म झालेला आहे, दिजार ही कोण असणार आहे, पेडिसेल. ठीक आहे. ह्याच पेडिसेलचं और नाव काय असणार, ह्यालाच आपण काय म्हणतोय, दिजार स्टाल्क. मग ही काय करते, तर फ्लावरला सपोर्ट करते. कशी आहे, तर ट्यूब लाईक स्ट्रक्चरमध्ये आहे. ठीक आहे. आता त्याच्या व्यतिरिक्त ही जी पेडिसेल आहे, ही पेडिसेल सगळ्या फ्लावरमध्ये प्रेझेंट असते का, तर नसते, किंवा असते सुद्धा. मग जर असेल तर ते फ्लावर कसलं, पेडिसिलेट. नसेल तर ते फ्लावर कसलं, सिसाईल. ठीक आहे. ह्या 2 डेफिनेशन आपण मगाशी पण पाहिल्या होत्या. डायग्रामॅटिक त्या अशा आहेत. आता ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक पॉईंट आपण काय सांगितला, तर हे जे पेडिसेल आहे, ही पेडिसेल आणि ही जी ब्रांच आहे, ह्या ब्रांचमध्ये आणि पेडिसेलच्या मध्ये जो अटॅचमेंट पॉईंट आहे, तिथे काय होते, एक लॅटरल आउटग्रोथ फॉर्म होते. म्हणजे समजा अशी एक लॅटरल आउटग्रोथ फॉर्म झाली, त्याला काय म्हटलेलं आहे, ब्रॅक्ट. ठीक आहे. ही जी ब्रॅक्ट आहे, ही ब्रॅक्टसुद्धा सगळ्या फ्लावरमध्ये नसते. मग शक्यतो ती कुठल्या फ्लावरमध्ये पाहायला भेटते, तर हिबिस्कसचं फ्लावर, हिबिस्कस जास्वंदीचं फ्लावर. तर तुम्ही जास्वंदीच्या फ्लावरला व्यवस्थित पाहिलं असेल तर ते फ्लावर जिथं अटॅच झालेलं असतं, त्या अटॅचमेंटच्या पॉईंटला आउटग्रोथ फॉर्म झालेलं असतं, त्या आउटग्रोथला काय म्हटलं आहे, ब्रॅक्ट. ठीक आहे. मग जर असेल तर ते ब्रॅक्टिएट फ्लावर, जर ब्रॅक्ट नसेल तर ते फ्लावर कसं झालं, ई ब्रॅक्टेड. अशा 4 डेफिनेशन आपण पाठ करायच्या. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय सांगितला, याच्यावरती ॲक्च्युअली फ्लावर असणार आहे, बरोबर. मग हे जे फ्लावर असेल, ह्या फ्लावरची अरेंजमेंट कशावर होते, एक छोट्याशा कॉम्प्रेस्ड अशा डिस्कवर होते. त्या डिस्कला काय म्हटलं जातं, दीज आर कॉल्ड ॲज द थॅलॅमस. मग आपण थॅलॅमस काढूया. ठीक आहे. म्हणजे इथं जर आपण पाहिलं तर हा कोण असणार आहे, ही डिस्क असणार आहे. ह्या डिस्कला काय म्हटलेलं आहे, तर दीज आर थॅलॅमस. नावं लक्षात ठेवायची. ठीक आहे. अशा थॅलॅमसला जर आपण समजा असं वरून पाहिलं तर तुम्हाला काय दिसणार, त्याच्यावरती असे 4 फ्लोरल होल दिसणार आहेत. आता ते फ्लोरल होल कसे आहेत, तर आपण मगाशी पाहिलं होतं. आता डायग्रामॅटिक पाहण्याचा प्रयत्न करूया. मग याचं थॅलॅमस आहे, हा थॅलॅमसवर जे फ्लोरल होल आहे त्यातली सर्वात बाहेरची फ्लोरल होल कुठली असेल, तर दीज आर कॉल्ड ॲज द कॅलॅक्स. मग कॅलॅक्स कशी असेल बघा, सर्वात बाहेरचं फ्लोरल होल दॅट इज कॉल्ड ॲज द
हा जो भाग असेल याला काय म्हटलेलं आहे, दीज आर कॅलॅक्स. आता हा जो कॅलॅक्स आहे, कॅलॅक्सला ओळखता येते का पहा. ज्यावेळेला आपण फ्लावर कुठलंही पाहिलं तर फ्लावर ज्यावेळेला बड कंडिशनमध्ये असतं, म्हणजे फ्लावर ज्यावेळेला कळी असते त्यावेळेला कळी नेहमी हिरव्या कलरची असते, बरोबर. मग ती कळी जी असते त्या ती जी कळी असते तो जो बड असतो, हा बड कसा असतो, पूर्णपणे क्लोज असतो. कशाने तर ग्रीन कलरच्या लिव्हजनी. मग ते फ्लावर जसं जसं ओपन होत जाईल तसं तसं काय होतं, ते जे ग्रीन कलरचे लिव्ज असतात हे लिव्ज कुठं जातात तर बेसला जातात, बरोबर. मग तो जो बेस असेल किंवा ते जे कवर करणारे ग्रीन कलरचे लिव्ज असतात त्यांनाच काय म्हटलेलं आहे तर कॅलॅक्स. ठीक आहे. मग तो जो ग्रुप असेल त्या ग्रुपला काय म्हटलेलं आहे कॅलॅक्स. आणि त्या कॅलॅक्सचा एक इंडिव्हिज्युअल पार्ट म्हणजे कोण झाला तर दीज आर कॉल्ड ॲज द सेपल. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे. म्हणजे कॅलॅक्स ग्रुपचं नाव आहे आणि त्याचा एक भाग म्हणजे एक इंडिव्हिज्युअल पार्ट जो असेल त्याला काय म्हटलं सेपल असं म्हटलं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग अशा कॅलॅक्सचं किंवा सेपलचं फंक्शन काय असेल तर इन बड कंडिशन फ्लावर त्याचं काय काम असणार आहे तर प्रोटेक्शन करणं आणि प्लस ग्रीन कलरचं आहे. सो काय फंक्शन असणार आहे फोटोसिंथेसिस. हा झाला पहिला पॉईंट. सेकंड पॉईंटमध्ये काय येईल बघा, कॅलॅक्सच्या आतमधला सेकंड फ्लोरल होल कुठला असणार आहे तर त्याचं नाव काय असणार आहे करोला. जसं आपण आता मगाशी पाहिलं. मग करोलाचं जर स्ट्रक्चर काढायचं असेल तर करोला म्हणजे मराठीमध्ये काय सांगणार आहे, करोला म्हणजे मराठीमध्ये आपण काय सांगणार आहे तर करोला मीन्स पाकळ्या, बरोबर. मग पाकळ्या म्हणजे कोण तर कोरोला. म्हणजे हे जे नाव असेल हे काय आहे तर इट्स कोरोला. ठीक आहे. मग कोरोला म्हणजे पाकळ्या आणि त्याचा एक इंडिव्हिज्युअल पार्ट म्हणजे पाकळी, जिला काय म्हटलंय पेटल्स असं म्हटलंय. म्हणजे हे जे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स पार्ट काढलेत त्या एका इंडिव्हिज्युअल पार्टला काय म्हटलेलं आहे पेटल असं म्हटलेलं आहे. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग अशा कोरोलाचं फंक्शन काय असेल तर प्रोटेक्शन करणं तर आहेच, प्लस हे जे कोरोला आहेत म्हणजे ह्याच्या पाकळ्या असतात ह्या डिफरंट इन कलरमध्ये असतात. मग ह्या डिफरंट इन कलर का असतात फॉर अट्रॅक्शन ऑफ अ इन्सेक्ट. इन्सेक्टला काय करायचं अट्रॅक्ट करायचं. कशासाठी करायचे तर फॉर पॉलिनेशन. ठीक आहे. म्हणजे याचं कॉमन फंक्शन काय असणार आहे टू अट्रॅक्ट इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन. ठीक आहे. हे ह्याचं मेन फंक्शन आहे. कोण कोरोला. कोरोलाचा एक इंडिव्हिज्युअल पार्ट कोण झाला पेटल झाला. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर तिसऱ्या फ्लोरल होलकडे जाऊया. त्याचं नाव काय आहे अँड्रोशियम. मग ज्यावेळेला आपण अँड्रोशियमचं स्ट्रक्चर पाहतो त्यावेळेला अँड्रोशियम कसा असतो पहा. हा अँड्रोशियम नेहमी काढताना असा काढला जातो जो तिसरा फ्लोरल होल आहे. बऱ्यापैकी तुम्ही हे स्ट्रक्चर ऑलरेडी पाहिलेलं असेल. मी काय करते इथं तुम्हाला क्लिअर दिसावं त्यासाठी हा जो कोरोलाचा रिजन आहे आपण काय करूया पुसून घेऊया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. हा जो रिजन आहे हा कोण असणार आहे दीज आर अँड्रोशियम. ठीक आहे. म्हणजे आपण इथं नाव देऊया. ह्याचं नाव काय झालं दीज आर अँड्रोशियम. आणि अँड्रोशियमचा एका इंडिव्हिज्युअल पार्टला काय म्हटलेलं आहे तर स्टॅमिन म्हटलं आहे. आता अँड्रोशियम महत्त्वाचा का आहे बिकॉज अँड्रोशियम इज अ मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. ठीक आहे. मग हा जो ग्रुप असेल ह्या ग्रुपला काय म्हटलं अँड्रोशियम. मग त्यातला एक इंडिव्हिज्युअल पार्ट जर आपण स्टडी करायला घेतला तर तो कसा असेल स्टॅमिन. म्हणजे एक सिंगल स्टॅमिनचं स्ट्रक्चर कसं असतं तर आपण थोडंसं काढून बघूया. समजा हा जर स्टॅमिन असेल, ठीक आहे. स्टॅमिनचं इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चर जर पाहायचं असेल तर स्टॅमिन कसा असतो पहा. म्हणजे ह्याला काय असणार आहेत तीन भाग असणार जसं आपण मगाशी सांगितलं तसं. ठीक आहे. म्हणजे इथं काय दिसणार आहे तुम्हाला वरती ग्लोब्युलर असा अँथर दिसणार आहे. म्हणजे हा जो रिजन असेल ह्या रिजनमध्ये ह्याचं नाव काय असणार आहे दीज आर अँथर. ग्लोब्युलर आहे, पसरट आहे, लोब्ड आहे. ठीक आहे. त्याला सपोर्ट करायला खाली अशी लॉंग ट्यूब आहे जिला काय म्हटलं आहे फिलामेंट असं म्हटलेलं आहे. आणि ही जी फिलामेंट आणि अँथर आहे ह्यांना जो कनेक्ट करणारा रिजन म्हणजे हा जो अँथर आहे आणि जी फिलामेंट आहे ह्या दोघांना कनेक्ट करणारा जो रिजन आहे दीज आर कॉल्ड ॲज द कनेक्टिव्ह. म्हणजे हे 3 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे अँथरवरती किती पॉईंट्स असतात किती पार्ट्स असतात तर 3 भाग असतात. कुठले स्टॅमिनवरती किती भाग असतात तर 3 भाग असतात. कोणते भाग तर अँथर कनेक्टिव्ह आणि फिलामेंट. ठीक आहे. पण याच्यामधला महत्त्वाचा भाग कुठला असेल तर तो महत्त्वाचा भाग असतो अँथर. अँथर महत्त्वाचा भाग का आहे कारण अँथरवरती काय फॉर्म होतं तर अँथरवरती तयार होतात ते असतात पोलन ग्रेन्स. म्हणजे तुम्ही कधीही कुठल्याही फ्लावरला पाहिलं असेल तर फ्लावरच्या नेहमी एक असा भाग असतो की ज्याच्यावरती आपल्या हाताला
पिवळी अशी पावडर लागते, बरोबर. मग ती जी पिवळी पावडर असते ती पावडर म्हणजे कोण, तर पोलन ग्रेन्स असतात. आणि ते पोलन ग्रेन ज्या पार्टवर तयार होतात त्या पार्टला काय म्हटलं, अँथर. आणि अँथर हा कोणाचा पार्ट आहे, स्टॅमेनचा. स्टॅमेन कोणाचा पार्ट आहे, अँड्रोशियमचा. ठीक आहे. म्हणून अँड्रोशियम हा काय झाला, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. मग ह्याचं कॉमन फंक्शन काय असणार, तर डेव्हलपमेंट अँड नरिशमेंट ऑफ अ पोलन ग्रेन. ठीक आहे. होप सो तुम्हाला तिसरा पॉईंट समजला असेल. आता त्याच्यानंतर आपण लास्ट पॉईंटकडे जाऊया, जो एकदम इनर मोस्ट असतो, एकदम आतल्या साईडला असतो, ज्याचं नाव काय असेल तर गायनोशियम. मग गायनोशियमचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर हा गायनोशियम सेंटरला असतो. ठीक आहे. आणि हा जो गायनोशियम आहे, ह्या गायनोशियमच्या ग्रुपला गायनोशियम असं म्हटलं आहे. ह्याच्यातला एक इंडिव्हिज्युअल जो पार्ट असतो, म्हणजे ह्याचं जर नाव द्यायचं झालं तर हा कोण झाला, इट्स अ गायनोशियम. ठीक आहे. आणि गायनोशियमचा एक इंडिव्हिज्युअल पार्ट ज्याला आपण काय म्हणतो, कार्पेल, किंवा इट्स ऑल्सो कॉल्ड ॲज अ पिस्टिल. हे तुम्हाला नावं लक्षात ठेवायचे. मग हा जो गायनोशियम आहे, ह्या गायनोशियमला काय म्हटलेलं आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हटलेला आहे. आणि हा जो गायनोशियम आहे, गायनोशियमच्या इंडिव्हिज्युअल पार्टला कार्पेल किंवा पिस्टिल म्हटलेलं आहे. ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची. बऱ्याच वेळा तुम्ही काय करता, फक्त एकच नाव लक्षात ठेवता आणि पुढं जर पिस्टिल हा शब्द निघाला तर तुम्ही पुन्हा कन्फ्यूज होता की नक्की हे नाव कुणाचं आहे. सो तुम्हाला दोन्ही नावं लक्षात ठेवता आली तर प्रयत्न करा की गायनोशियमच्या इंडिव्हिज्युअल पार्टला काय म्हटले, कार्पेल और पिस्टिल. मग हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट का आहे, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एका कार्पेलचं स्ट्रक्चर पाहावं लागेल. मग ह्यातला एक कार्पेल आपण समजा बाजूला काढून घेतला तर त्याचा एक इंडिव्हिज्युअल पार्ट, त्याला काय म्हटलेलं आहे, कार्पेल, किंवा काय म्हटलेलं आहे, इट्स ऑल्सो कॉल्ड ॲज द पिस्टिल. बरोबर. मग हे जे कार्पेल असेल किंवा पिस्टिल असेल, याचं जर स्ट्रक्चर आपण पाहिलं तर स्ट्रक्चरली हा कसा असतो पहा, वरती लोब लाईक स्ट्रक्चर, त्याला काय म्हटलेलं आहे, दीज आर कॉल्ड ॲज अ स्टिग्मा. ठीक आहे. हा जो स्टिग्मा असतो, हा स्टिग्मा कसा असतो, स्टिकी असतो आणि फिदरीसुद्धा असतो. कशासाठी, तर ज्या वेळेला पॉलिनेशन सुरू असतं, म्हणजे हे जे पोलन ग्रेन्स असतात, ही जी पिवळ्या येलो कलरची पावडर असते, ही जी येलो कलरची पावडर ज्यावेळेला एखादा एजंट येतो किंवा वारा असेल, वॉटर बर्ड्स वगैरे असतील, तर ह्यांच्या थ्रू ज्यावेळेला हे पोलन ग्रेन्स ट्रॅव्हलिंग करत असतात, म्हणजे उडून जात असतात, त्यावेळेला ह्यांना ह्या पोलन ग्रेन्सला ट्रॅप करणं हे या स्टिग्माचं मेन फंक्शन असतं. ठीक आहे. म्हणून हा कसा असतो, थोडासा फिदरी असतो आणि स्टिकी असतो. म्हणजे पोलन ग्रेन्सला ट्रॅप करणं हे मेन फंक्शन स्टिग्माचं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर खाली एक मोठी ट्यूब असते आणि याच्या खाली असा आणखीन एक ग्लोब्युलर पार्ट असतो, ज्याला आपण काय म्हणतो, ओव्हिल असं म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो, ओव्हरी असं म्हणतो. ठीक आहे. मग इथं जे पोलन ग्रेन ट्रॅप केले जातात, हे पोलन ग्रेन पुढे जाऊन मॅच्युअर्ड होतात, त्यांना एक पोलन ट्यूब फॉर्म होते आणि त्या पोलन ट्यूबला स्टिग्मापासून ओव्हरीपर्यंत पोचवण्याचं काम करण्यासाठी जी मध्ये ही ट्यूब असते, ह्या ट्यूबला काय म्हटलेलं आहे, तर हिला म्हणतात स्टाईल. ठीक आहे. म्हणजे ट्रान्सफर किंवा कॅरी द मेल गॅमेट्स ड्युरिंग फर्टिलायझेशन, हे कुठून कुठं, तर स्टिग्मा टू ओव्हरी हे एक फंक्शन कोणाचं असेल तर स्टाईलचं फंक्शन, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. आता त्यानंतर ते जे मेल गॅमेट्स आहेत ते ज्यावेळेला ओव्हरीमध्ये येतात, तर तिथं आल्यानंतर ही जी ओव्हरी असते, ह्या ओव्हरीच्या आतमध्ये महत्त्वाचा भाग कुठला असेल, तर त्याचं नाव काय असेल, हा ओव्हिल. ठीक आहे. म्हणून हा जो कार्पेल असेल, या कार्पेलला काय म्हटलं, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, कारण कार्पेल हा नेहमी ओव्हिलची डेव्हलपमेंट आणि नरिशमेंट करतो. जसं स्टॅमेनवरचा अँथर जो असतो, हा अँथर पोलन ग्रेन फॉर्म करतो, त्याची डेव्हलपमेंट करतो, नरिशमेंट करतो, तसं कार्पेलवरती जी ओव्हरी असते, ही ओव्हरी काय करते, ओव्हिलची डेव्हलपमेंट करते. म्हणून गायनोशियमला किंवा कार्पेलला काय म्हणलेलं आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. म्हणजे होप्सो तुम्हाला हे 4 पॉईंट समजले असतील. पहा, पुन्हा एकदा व्यवस्थित सांगते. सर्वात बाहेरचा कॅलॅक्स, कॅलॅक्सचा एक इंडिव्हिज्युअल पार्ट सेपल, त्याच्या आतला करोला, करोलाचा एक इंडिव्हिज्युअल पार्ट पेटल, त्यानंतर अँड्रोशियम मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, त्याचा एक इंडिव्हिज्युअल पार्ट स्टॅमेन, स्टॅमेनचे 3 भाग, अँथर, कनेक्टिव्ह, फिलामेंट. ठीक आहे. आणि त्या अँथरवरचा महत्त्वाचा भाग कोण असेल तर पोलन ग्रेन. सो स्टॅमेन किंवा अँड्रोशियम हा कोण आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. आणि सर्वात इनर मोस्ट पार्ट कुठला होता, गायनोशियम. गायनोशियम इज ऑल्सो कॉल्ड एज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. का, कारण गायनोशियम इज बिकॉज गायनोशियम इज अगेन कन्सिस्ट ऑफ सम इंडिव्हिज्युअल पार्ट्स विच आर कॉल्ड एज अ कार्पेल और पिस्टिल. बरोबर. आणि हे जे पिस्टिल किंवा कार्पेल आहे, दे आर अगेन कन्सिस्ट ऑफ अ 3 पार्ट्स. ते पुन्हा तयार झाले 3 भागांनी. मग ते 3 भाग कुठले असतील, तर स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. आणि त्या ओव्हरीबरोबर महत्त्वाचा भाग कुठला असेल, महत्त्वाचा भाग कुठला असेल तर ओव्हिल. आणि त्या ओव्हिलचे नरिशमेंट कोण करतं, तर ओव्हरी करते. म्हणून कार्पेल
किंवा गायनोशियम इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. जसं आपण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हे जे 4 फ्लोरल होल आहेत, कॅलॅक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम, या चौघांमधले पहिले 2 जे आहेत कॅलॅक्स आणि करोला हे दे बोथ आर असेसरी होल आणि अँड्रोशियम, गायनोशियम दे बोथ आर इसेन्शियल होल. मग तुम्हाला 1 मार्कला CETला विचारलं जाऊ शकतं वाय द कॅलॅक्स अँड करोला आर असेसरी होल किंवा डॅश डॅश अँड डॅश डॅश आर असेसरी होल ऑफ फ्लावर. अदरवाईज तोच क्वेश्चन सेकंडमध्ये असा विचारला जाऊ शकतो की डॅश डॅश अँड डॅश डॅश आर इसेन्शियल फ्लोरल होल किंवा अँड्रोशियम किंवा गायनोशियम वाय दे आर कॉल्ड ॲज अ इसेन्शियल फ्लोरल होल. म्हणजे असे कसेही क्वेश्चन तुम्हाला फिरवून विचारले जाऊ शकतात. अदरवाईज फक्त 3 मार्कला ही डायग्राम विचारली जाऊ शकते. तुम्हाला काय करायचं आहे, ही जी बेसिक लेबल्स आहेत हे लेबल तुम्हाला देता आले तर तुम्हाला ह्या डायग्रामचे आउट ऑफ मार्क इझिली मिळू शकतात. सो ह्या डायग्रामला अवॉइड करू नका. जेवढं तुम्हाला जमेल तेवढी डायग्राम करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि ही जी डायग्राम आहे किंवा हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट तुम्हाला 12वीमध्ये सुद्धा पॉईंट आहे, हा पॉईंट सुद्धा तुम्हाला 12वीचा रिप्रोडक्शनचा बेस आहे त्या चॅप्टरचा. हे स्ट्रक्चर तुम्हाला माहीत असेल तर रिप्रोडक्शन हा चॅप्टर अतिशय सोपा जाऊ शकतो. कारण त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला काय स्टडी करायचे तर इथंच आपण सांगतोय अँथरवरती पोलन ग्रेन्स फॉर्म होतात किंवा ओव्हरीच्या आतमध्ये ओव्हिल डेव्हलप केला जातो. तर त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला काय स्टडी करायचं आहे तर ओव्हरीच्या आतमध्ये ओव्हिल कसा डेव्हलप होतो आणि पोलन ग्रेन्स अँथरमध्ये कसे तयार होतात आणि अँथरमध्येच का तयार होतं, असं अँथरच्या आतमध्ये काय असतं, हे सगळं तुम्हाला सेक्शन वाईज तिथं स्टडी करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला हा बेस माहीत असणं फार गरजेचं आहे. सो पुन्हा तुम्हाला रिक्वेस्ट करते की ह्या पॉईंटवर थोडंसं जास्त कॉन्सन्ट्रेशन देऊन स्टडी करण्याचा प्रयत्न करा. होप सो हे जे पॉईंट्स आपण स्टडी करतो तुमच्यासमोर पुस्तक नक्की असेल आणि ह्या पॉईंटवर तुम्ही रिवाइंड म्हणून अभ्यास, होप सो तुम्ही या पॉईंटचा कंटिन्यू रिवाइंड करून स्टडी कराल. ठीक आहे. आता या फ्लावरबद्दल म्हणजे हे जे 4 पॉईंट्स आहेत ह्या 4 पॉईंटच्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत, म्हणजे 1-2-4 डेफिनेशन्स आहेत. ह्या डेफिनेशन आपण काय करूया लास्टच्या व्हिडिओमध्ये स्टडी करूया आणि ह्या चॅप्टरचा एंड करूया. ठीक आहे. होप तुम्हाला हा पॉईंट मी जो शिकवलेला आहे टिपिकल स्ट्रक्चर आणि इन्फ्लोचं स्ट्रक्चर तर तुम्हाला समजलं असेल. जर समजलं असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा.